हॉस्पिटलमध्ये परप्रांतीय तरुणानं मराठी रिसेप्शनिस्टला बेदम मारहाण केली। एका क्षुल्लक वादावरून हा वाद झाला आणि त्यानंतर परप्रांतीय तरुणानं रिसेप्शनिस्ट तरुणीला अश्लील शिवीगाळ केली आणि तिला अक्षरशः लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। सरकारनेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे, तर दुसरीकडे मनसेने सुद्धा या प्रकरणात उडी घेतली आहे। नेमका काय हा राडा झाला पाहूयात, पण हा प्रश्न आहे की एवढा माज येतो कुठून? कल्याणमध्ये तुफान राडा। हॉस्पिटलच्या रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण। परप्रांतीय तरुणाकडून मराठी मुलीला लाथाबुक्के। कल्याणच्या नांदिवलीमधल्या एका खासगी रुग्णालयातला हा राडा। या रुग्णालयातल्या महिला रिसेप्शनिस्टला मारहाण झाली। एका कारणावरून वाद झाला आणि परप्रांतीय तरुणांनी रिसेप्शनिस्टला बेदम मारहाण केली। रिसेप्शनिस्ट त्या तरुणांना मला शिव्या देऊ नका असं सांगते। एक तरुण तिच्याशी भांडतोय, तेवढ्यात दुसरा तरुण धावतच दरवाजातून आत येतो आणि थेट त्या तरुणीला लाथ मारतो। लाथ मारल्यावर ती तरुणी खाली पडते। मारहाण करणारा तरुण तरीही थांबत नाही। तो तरुणीचे केस आणि कपडे खेचत तिला फरफटत आणतो। तिला उचलून पुन्हा जमिनीवर आपटतो, तिला मारतो। तेवढ्यात हॉस्पिटलमधले जमलेले त्या तरुणाला बाहेर काढतात। गोकुळ झा असं मारहाण करणाऱ्याचं नाव आहे। त्यानं बालचिकित्सालयातल्या रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण केली। तिकडे 6:30च्या दरम्यान एक अनन्या झा म्हणून पेशंट होते, त्यांच्यासोबत कोणी एक त्यांचा रिलेटिव्ह होता, त्याचं नाव वगैरे मला काय माहीत नाही। तर तो आतमध्ये जायला घाई करत होता। मी त्याला अडवले म्हणून त्यांनी मला शिवीगाळ केली व माझ्यावर मारहाण केली। त्यांनी नशेमध्ये होता की नाही मला माहीत नाही, पण त्यांनी मला आईवरनं शिव्यागाळी केल्या। मी त्याला बोलली ही तुझी बोलायची पद्धत वगैरे आहे का असं तसं बोलली। तर त्यांनी मला गोकुळ झा म्हणून त्या व्यक्तीचं नाव असं आम्हाला समजलंय। त्यांनी माझ्या छातीमध्ये लाथा वगैरे मारल्या, माझ्यावर बुक्क्या वगैरेंनी पण मारहाण केली। त्यांनी मला केस ओढत पण दरवाजापर्यंत। नांदिवलीच्या बालचिकित्सालयात एका बाळाला घेऊन त्याचे नातेवाईक आले होते। त्यावेळी डॉक्टर आतमध्ये MR म्हणजेच मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हशी बोलत होते। त्याचवेळी या कुटुंबानं डॉक्टरांच्या केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी रिसेप्शनिस्टनं त्यांना थांबवलं। रिसेप्शनिस्टनं रोखल्यानं चिडलेल्या गोकुळ झानं तिला अश्लील शिवीगाळ आणि दमदाटी केली। या प्रकरणी गोकुळ झावर गुन्हा दाखल झालाय। लहान बाळाच्या पेशंटच्या नातेवाईकांनी जाऊन घुसण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी असलेली रिसेप्शनिस्ट जी या गुन्ह्यातली फिर्यादी त्यांनी त्यास रोखले असता आरोपीने त्या रिसेप्शनिस्टला म्हणजे फिर्यादीला शिवीगाळ आणि दमदाटी केली, तसंच हल्ला केलेला आहे आणि अश्लील शिवीगाळ केली। या ठिकाणी त्याच्या मित्रामार्फत आम्ही त्याच्या मित्राचा शोध घेतलेला आहे आणि त्याच्या मार्फतीने या ठिकाणी आरोपीचा शोध घेत आहोत। नाही, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची मी स्वतः चर्चा केलेली आहे। घटना अतिशय गंभीर आहे। एका महिलेला अशा पद्धतीचे मारहाण करणं अतिशय योग्य नाही। महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे व्हायलन्स हे खपवून घेतले जाणार नाही। त्या व्यक्तीवरती योग्य ती नक्कीच कडक कारवाई ही केली जाईल। त्याचा शोध चालू आहे। मागील काल संध्याकाळची ही घटना आहे, जवळपास 9च्या दरम्यान आपण त्याच्यावरती FIR दाखल केला आहे। पण लवकरच तो सापडेल, तो कुठे काय पळून जाऊ शकणार नाही। माहिती अशी आहे की तो लोकलच आहे, तो कुठला बाहेर आलेला नाही। मराठी तरुणीला परप्रांतीयांकडून मारहाण झाल्यानंतर मनसेनेही यात उडी घेतलीय। मनसेनेही आरोपीचा शोध सुरू केलाय। गोकुळ झा ताब्यात मिळाला तर तो सरळ या पोलीस स्टेशनला येणार नाही असा इशाराच मनसेने दिलाय। सर्व नागरिकांना अत्यंत घाणेरड्या पद्धतीची वागणूक या परप्रांतीय लोकांकडून होत आहे। खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून हा इशारा समजावा त्यांनी, जर हा आरोपी मनसेच्या ताब्यात मिळाला तर तो सरळ या पोलीस स्टेशनला येणार नाही, एवढं मात्र नक्की। मनसेने उडी घेतली त्या मुलीसाठी। एखाद्या मुलीला अशा प्रकारे मारणार असाल तर मनसे सतत उड्या घेत राहील। आम्ही शांत बसणार नाही। आणि मराठी हा विषय, जर एखादा बाहेरनं आलेला मुलगा आमच्या मुलीला अशा प्रकारे मारत असेल तर आम्ही का गप्प बसायचं? हा जो गोकुळ झा का कोण आहे, तो रवी अण्णा आणि त्याच्याबरोबरचे आणि 4-5 जे लोक आहेत हे मिळून हे इथं सगळ्या हप्ता गोळा करतात। आणि त्यातलाच तो हा गोकुळ झा काल त्याच्या मुलाला इथं दाखवायला आला। खरं म्हणजे या मुलीला जशी मारहाण केली तर या मुलाला पहिल्यांदा आमच्या सगळ्यांची म्हणजे जनरल पब्लिकच्या ताब्यात त्याला दिलं पाहिजे। त्यांची दहशत कुठेतरी कमी केली पाहिजे, तरच या अशा लोकांचे नांगे ठेचले जातील। पोलीस गोकुळ झा याचा शोध घेत आहेत। आता तो कधी सापडतो आणि पोलिसांना सापडतो की मनसेला सापडतो आणि मराठी मुलीला इतक्या बेदमपणे मारणाऱ्या गोकुळचा पोलीस कसा हिशोब करतात याकडे लक्ष लागलंय। अमजद खान,
NDTV मराठी, कल्याण.